पुणे जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य असं बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। गंगाराम दादा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। येथे प्रथम बक्षीस 1 लाख रुपये, द्वितीय बक्षीस 71,000 रुपये, तृतीय बक्षीस 61,000 रुपये, चतुर्थ बक्षीस 51,000 रुपये, पंचम बक्षीस 41,000 रुपये, सहावं बक्षीस 31,000 रुपये आणि सातवं बक्षीस 21,000 रुपये आणि आठवं बक्षीस 15,000 रुपये असे बक्षिसाची रक्कम स्वरूपात हे होते। इथं समालोचनाचं काम मयूर तळेकर आणि प्रवीण घाटे यांनी केलं, तर झेंडापंचाचं काम कालिदास आप्पा घाटे हे पुरंदराचे रहिवासी आहेत यांनी, आणि त्याच्यासोबत त्यांच्या सोबतीला धनावडे बापू कोरेगाव यांनी झेंडापंचाचं काम केलं। तर तसं आज पाहायला गेलं तर जवळजवळ 642 गाड्यांनी आज बैलगाडी शर्यतीमध्ये सहभाग घेतले। ते प्रमुख जोड्या महाराष्ट्रातला पाहायला गेलं तर दोर्लीकरांचा हरण्या हा प्रमुख मुंबईवरून येथे धावण्यासाठी आलेला होता। दुसरं पाहायला गेलं तर मोरदरीकरांचा हरण्या, दुसरं पाहायला गेलं तर गराडेकरांचा लाडा जे त्याच गावात मैदान होतं त्यांचं प्रमुख त्यांचं होमगार्डवरती लारा आणि त्याच्यासोबत 4x4 गजा विजय कबुले यांचा लारा यांच्यासोबत तो धावण्यासाठी होता। दुसरं पाहायला गेलं तर बावधनकरांचा लक्ष्य आणि पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल उर्फ सुंदर हे बैलजोड्या होत्या। तर अनेक संपूर्ण 642 गाड्या होत्या, तर प्रमुख आकर्षण जोड्या ह्या या मैदानामध्ये धावण्यासाठी आलेल्या होत्या। तर तसं पाहायला गेलं तर गटामध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये या गाड्या सेमीसाठी पात्र झाल्या। तर दुसरं पाहायला गेलं तर सेमीमध्ये 8 सेमी पार पडले, तर 8 सेमीमध्ये आपला बकासूर आणि सर्जा रणजित निंबाळकर सरांचा हे सेमी 8व्या सेमीमध्ये पळाले। तर दुसरं पाहायला गेलं तर पिंटू शेठ मोडक यांचं कॉकटेल आणि त्याच्यासोबत बावधनकरांचा लक्ष्य, तर हे सेमी क्रमांक सेमीमध्ये अटीतटीच्या लढतीमध्ये सेमी गाडी कडे नसल्यामुळे काही कारणास्तव त्यांना सेमीमध्ये पराभव पत्करावा लागला। त्याच्यासोबत मोरदरीकरांचा हरण्या असेल, नंतर दोर्लीकरांचा हरण्या असेल, या बैलांना सेमीमध्ये हार पत्करावी लागली। तर फायनलसाठी शंभू असतील, सम्राट असतील, नंतर आपला 4x4 गजा असेल, नंतर लारा असेल, हे प्रमुख जोड्या फायनलसाठी पात्र झाल्या। तर फायनलसाठी पात्र झाल्यानंतर आपले सर्जा आणि बकासूरची गाडी 1 नंबर तासावरून पब्लिकच्या बाजूने लागली। दुसरं पाहायला गेलं तर लारा आणि 4x4 गजाची गाडी ही मधून होती। नंतर शंभू आणि सम्राट हे सुद्धा फायनलसाठी हे होते। नंतर फलटणकरांचा राणा असेल, ह्या सुद्धा प्रमुख जोड्या गुलालसाठी पात्र झाल्या होत्या। तर फायनल सुटल्यानंतर एकच जल्लोष होता, बकासूर 1 नंबर करणार, सर्जा आणि बकासूर 1 नंबर करणार, आणि ते साध्यही करून दाखवलं सुद्धा। तर पाहायला गेलं तर बकासूर जेवढं त्याचं धन्य मानावं लागेल, कारण काय की पब्लिकने पळून सुद्धा बकासूर आणि सर्जानी 1 नंबर केला। तर बकासूर असला की 1 नंबर हा सोबतच, आणि सर्जा आणि बकासूर जोडी पाहायला गेलं तर जेव्हा जेव्हा ही जोडी एकत्र आली त्यावेळेस त्यांनी गुलाल राहण्याचा तर मान पटकवलाच, आणि 73 वेळा यांनी 1 नंबर सुद्धा पटकवले। ज्यावेळेस या सर्जा बैलाचे मालक रणजित सर निंबाळकर बोलते त्यावेळेस त्यांच्या मनात जोडी पळवायची होती, पण काही कारणास्तव त्यांच्यामध्ये थोडा दुराव निर्माण झाला। त्यावेळेस गाडी पळू शकली नाही, पण त्यांच्या स्मरणार्थ सुद्धा ती आज गाडी जोडी पळाली। तर रणजित सर असते तर आज भरपूर त्यांना आनंद झाला होता, कारण काय की एक पब्लिकने पळून सर्जा त्यांचं काळी सर्जा बैलाचं हे त्याच फायनल आणि 1 नंबरची पात्र झाली, आणि करामाई केसरीची आज ते प्रमुख मानकरी ठरली। तर बकासूर सुद्धा सांगायला तेवढं कमी, बकासूर सुद्धा दशम हिंदी केसरी झालाय। तर ज्या वेळेस आपल्या बैलगाडी क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस बकासूर ह्या बैलाचं प्रमुख पान म्हणून एक लिहावंच लागेल, कारण का की बकासूरनं सुद्धा असा इतिहास सुद्धा लिहून ठेवलेला आहे। तर त्याने पेडगावच्या पाठीमागच्या काळामध्ये सलग 2 दिवस एक नंबर, एकदा पहिल्यांदा डावीने दुसऱ्यांदा उजवीने पळून सुद्धा 1 नंबर पटकवलेला, असे अनेक इतिहास आहेत। बकासूरचं जेवढं सांगाल तेवढं जवळ इतका व्हिडिओ मोठा होईल की खूप मोठा व्हिडिओ होईल, जेवढं कारनामे बकासूरचे सांगावं लागेल। तर आज बकासूर आज 1 नंबरचं मानकर झाले, करामाईचं मानकर झाल्यावर अनेक पब्लिकांना सुद्धा आज जे बकासूर प्रेमी आहेत यांना सुद्धा आज मनापासून आनंद झाला। असे अनेक बकासूर प्रेमी आहेत की बकासूर आज 1 नंबर व्हावा, बकासूर आज गुलालत राहावा, असे भरपूर लोकांचे चाहत्यांचे त्यांचे प्रेम असते। त्यामुळं आज बकासूर झाल्यामुळे बकासूर प्रेमी खूप आज खुश आहेत, आणि बकासूर इथून पुढे सुद्धा असाच गुलालत राहावा। रणजित सरांचं सुद्धा त्यांना प्रेम भरपूर होतं बकासूरवरती, तर रणजित सरांचा सुद्धा त्याच्यावरती आशीर्वाद आहे, नंतर सर्जावरती सुद्धा रणजित सरांचा आशीर्वाद आहे। तर सर्जा आणि बकासूर जोडी तुम्हाला पुढच्या मैदानामध्ये पाहायला आवडेल का? कमेंटमध्ये नक्कीच लिहा। तर तुम्हाला काय वाटतंय सर्जा आणि बकासूर गाडी आज कशी पळाली ते ह्याची सुद्धा कमेंटमध्ये सांगा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा, दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद।